ती एक चूक भोवली आणि बापानेच आपल्या लहान मुलाला तापी नदीत फेकून दिले। संपूर्ण घटना काय आहे ते आपण पाहूच, पण अगोदर एक विनंती आहे, तुम्ही बातमी बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर तसं करू नका। जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केले तर आम्हालाही प्रेरणा मिळेल अजून चांगल्या बातम्या द्यायला। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये ही हृदय हेलावून टाकेल अशी घटना घडली आहे। थाळनेर येथील एका दारुड्या बापाने आपल्या पोटच्या 2 चिमुकल्यांना तापी नदीच्या पाण्यात फेकले आहे। पुढे त्या चिमुकल्यांचं काय झालं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या प्रकरणी मुलांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलांच्या वडिलाविरोधात खुनाचा गुन्हा थाळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे। थाळनेर येथील सुनील नारायण कोळी याला दारूचे व्यसन होते। पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता। छायाबाई या बऱ्याच दिवसांपासून माहेरी होत्या। 15 दिवसांपूर्वी त्या माहेरहून थाळनेर येथे आल्या होत्या। सुनील व छायाबाई यांना कार्तिक सुनील कोळी वय वर्ष 6 व चेतना सुनील कोळी वय वर्ष 3 अशी 2 मुले होती। दिनांक 4 रोजी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून निघून गेला, मात्र संध्याकाळी एकटाच परत आला। यावेळी छायाबाई यांनी विचारले असता मुलांना आजीकडे सोडून आलो असं त्याने सांगितलं, मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून दिले होते। संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदी पात्रातील काठावर असलेल्या झाडी झुडपातून बाहेर काढण्यात आले। थाळनेर येथील रुग्णालयात त्यांना दाखल केले। डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले।